श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत बघा की कुंभ राशीची साडेसाती कधी संपणार आहे। म्हणजेच काय की कुंभ राशीला सध्या जी साडेसाती चालू आहे ती कधी संपणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि आपले जे मित्रमंडळी कुंभ राशीचे असतील किंवा आपले जवळचे नातेवाईक असतील, आपले जवळचे शेजारी पाजारी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो की सध्या कुंभ राशीला ही साडेसाती चालू आहे आणि साडेसाती चालू आहे म्हटले की 7.5 वर्षाची ही साडेसाती असते। साडेसातीमध्ये 3 चरण असतात। त्यातलं पहिलं चरण हे 2.5 वर्षाचं असतं, दुसरं चरण सुद्धा 2.5 वर्षाचं असतं आणि तिसरं चरण हे सुद्धा 2.5 वर्षाचं असतं। तर आपण बघूया की शनी महाराज आपल्या राशीमध्ये आहेत, परंतु जी आता सध्या साडेसातीचे दुसरे चरण चालू आहे आणि दुसरे चरण चालू असल्यामुळे ते दुसरे चरण हे थोडेसे पहिल्या चरणापेक्षा सौम्य असतं। आणि अशातच बघा की आपले दुसरं आणि तिसरं चरण कधी संपणार आहे, म्हणजेच काय की आपल्या राशीची जी साडेसाती चालू आहे ती कधी संपणार आहे, तर बघा ती संपणार आहे 23 फेब्रुवारी 2028 रोजी ती संपणार आहे। परंतु बघा की 23 फेब्रुवारी 2028 रोजी जरी तुमची साडेसाती संपत आली किंवा संपली तरीही आता सध्या तुम्हाला साडेसातीचे दुसरे चरण चालू आहे। आणि दुसरे चरण चालू असताना की तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी की सध्या की शनी महाराज हे वक्री झालेले आहेत। वक्री होणे म्हणजे काय की ग्रहाची चाल बदलणे, म्हणजे ते विरुद्ध दिशेने वळणे। म्हणजेच काय की सध्या तुमच्या राशीचे जे आहेत शनी महाराज ते आता सध्या वक्री आहेत आणि वक्री झाल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि येणाऱ्या ज्या काळात तुम्हाला त्याचा फायदा चांगलाच होणार आहे। ज्या व्यक्तींची लग्न जमवायची आहे त्या व्यक्तींची लग्न जमून येणार आहेत आणि ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींची सुद्धा लग्न होणार आहेत। आणि ज्या व्यक्तींना आपल्या नोकरीत परिवर्तन हवे आहे किंवा ज्यांना दुसऱ्या नोकरीची इच्छा आहे अशा व्यक्तींना सुद्धा की आपली नोकरीत परिवर्तन घडणार आहे आणि ज्यांना आपल्याला दुसरी नोकरीची इच्छा आहे त्यांची सुद्धा ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांना एक चांगली नोकरी नक्कीच मिळणार आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा जो वक्री कालखंड आहे तो सुद्धा अतिशय चांगला जाणार आहे। त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे आणि जे त्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल त्यांची सुद्धा विद्यार्थ्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे। त्याचप्रमाणे बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या थोड्याशा जिद्दी असतात, परंतु त्या फार विश्वासू सुद्धा असतात। ते इतरांना मदत करण्यास अग्रेसर फार असतात, परंतु ते इतरांना मदत करता करता भावनेने निर्णय घेतात आणि तो त्यांचा निर्णय भावनेच्या भरात घेतला असल्यामुळे चुकू शकतो। म्हणूनच तुम्ही काय करायचं आहे, कुठलाही निर्णय घेताना भावनेच्या भरात न घेता मनाने शांत चिंतेने तो घ्यायचा आहे। तुमचं आत्ता सध्या दुसऱ्या चरणात शनी वक्री झाल्यामुळे तुमच्या पहिल्या चरणापेक्षा दुसरं चरण हे अतिशय सौम्य असणार आहे आणि तुम्हाला ज्या मनासारख्या इच्छा असतील किंवा तुम्हाला ज्या इच्छा असतील त्या ह्या दुसऱ्या चरणात नक्की पूर्ण होणार आहे। तर दुसऱ्या चरणात जरी त्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार असल्या तरी सुद्धा तुम्हाला साडेसाती ही चालू आहे आणि साडेसाती चालू असल्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी जरी घ्यायची आहे की शनी महाराज बघा की शनी महाराज हे कर्माची देवता आहे। म्हणजेच काय, जसे आपले कर्म तसे शनी महाराज हे फळ देत असतात। तरी पण तुम्हाला जरी साडेसाती चालू असली तरी सुद्धा तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही। तुम्ही आपले कर्म चांगले ठेवा, आपले प्रयत्न चांगले ठेवा, तुम्हाला फळ नक्कीच चांगले मिळेल। तसेच बघा की तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना तेल अर्पण करायचे आहे। तसेच तुम्ही दर शनिवारी काळ्या कलरच्या ज्या गोष्टी असतात त्या दान करायच्या आहेत। त्याचप्रमाणे बघा की तुम्ही काळ्या वस्तूंचे दान करण्याबरोबरच जर हनुमान चालीसाचे पठण केले किंवा हनुमान चालीसा जर हनुमानाच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन वाचली तर सुद्धा तुम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे। त्याप्रमाणे बघा की आता तुम्हाला कळलंच असेल की तुमची जी साडेसाती आहे ती 23 फेब्रुवारी 2028 रोजी संपणार आहे आणि त्यातला थोडासा दिलासा हा तुम्हाला 3 जून 2027 रोजी तुम्हाला थोडासा साडेसातीमध्ये दिलासा हा मिळणार आहे। परंतु तुमची पूर्णपणे साडेसाती ही 23 फेब्रुवारी 2028 रोजी संपणार आहे।
तर बघा, 7.5 जरी तुमची चालू असली तरी तुमचे चांगले कर्म ठेवा, तर तुम्हाला 7.5 त्रास अजिबात होणार नाही. आणि कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या खूप कष्टाळू असतात, नशिबवान असतात आणि आपले कुठलेही काम करताना ते प्रयत्न फार करतात, त्यामुळे त्यांना कुठलाही त्रास नक्कीच होणार नाही. श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.